तुझ पे तुझसे है दिल की साझेदारी सांसें लूं तो जीना। स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावना आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे आणि स्पेशल म्हणजे आपला आजचा व्हिडिओ खरंच खूप सिंपल झालेला आहे, कारण हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की असल्या प्रकारचं एक एडिटिंग आण म्हणून। आणि व्हिडिओ एडिटिंग खूप सिंपल आहे, तुम्हाला एक 2 ते 3 प्रोसेस इथे फॉलो करायचे आहे, लगेच तुम्ही असली व्हिडिओ एडिटिंग जे काय आहे ते तुम्ही इथे शिकू शकता। तर चला आपलं तुमचा जास्त काही टाईमपास करू नये, कारण व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे आणि आपली जी काही फेस कॅम आहे ती तर होऊ शकत नाही आहे, थोडी तब्येत बरोबर नाही आहे आणि लाईटचा पण इश्यू आहे थोडा, आपल्या सेटअपवर थोडी चेंजेस चालू आहे, त्यामुळे पण थोडा वेळ होता इथं, पण लवकरच आपले फेस कॅम पण इथे येतील। तर जास्त काय आपण बोलू नये, डायरेक्ट आपली एडिटिंग इथं चालू करूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला अलाइट मोशन ॲप चालू करून घ्यायचं आहे। ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर अलाइट मोशन ॲप चालू करायचं आणि प्लसवर क्लिक करून तुम्हाला 9:16चा इथं रेशो सिलेक्ट करायचा आहे। 9:16चा रेशो इथे सिलेक्ट करा, किंवा तुम्ही 4:5चा पण इथं करू शकता, दोन्ही पण करू शकता। 9:16 तुम्ही 3 फोटो लावू शकता, 4:5 2 फोटो लावू शकता, जसं तुम्ही आता डेमोला बघितलं तशा प्रकारे। तर तुम्हाला जसं चांगलं वाटत असेल तुम्ही तसं इथं करू शकता। तर आपण सिंपली काय करूया, 4:5चा 2 फोटोचे जसं आपण डेमोला दाखवला सेम तशाच प्रकारची एडिटिंग इथे तुम्हाला दाखवूया। तर इथं 4:5चा रेशो सिलेक्ट करायचा, बॅकग्राऊंडचा कलर तुम्हाला इथे पांढरा करायचा, फ्रेम रेट जे तुमच्या फोनला सपोर्ट करते 30 FPS करत असेल 30 FPS करा, रिझोल्युशन 4K करत असेल तर 4K इथं सिलेक्ट करून ठेवा। तर हे सगळं केल्याच्यानंतर इथं क्रिएट अ प्रोजेक्टवर क्लिक जे काय तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे। क्रिएट अ प्रोजेक्टवर क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियाच्या ऑप्शनमध्ये इथे जायचं आहे आणि इथे तुम्हाला जे काही आपले गणपती बाप्पाचे फोटो आहे ती इथे तुम्हाला ॲड करायची आहे। इथे तुम्हाला 2 फोटो इथे ॲड करायचे आहेत। आपण काय करूया, गणपती बाप्पाचं जे काही आपल्याला एक फोल्डरच आहे ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला 50+ फुल HD फोटो इथे दिलेले आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर तिथे जाऊन तुम्ही फुल HD फोटो जे काही गणपती बाप्पाचे आहे तिथून जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। तर हे तुम्हाला इथे ॲड करायचं आहे आणि याच्यातली हा एक फोटो आपण इथे ॲड करूया। फोटो ॲड करून फोटोला तुम्हाला इथे झूम इन करायचा आहे, काय अशा प्रकारे बघू शकता, फोटोला झूम इन करून ठेवा। पुन्हा दुसरा एक फोटो इथे ॲड करा। तर आपण इथे दुसरा एक फोटो इथं असा ॲड करून टाकूया, काही हा वाला फोटो इथे ॲड करूया। फोटोचा जर रेशो तुम्हाला इथं बरोबर वाटत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे याचं जे काही रेशो आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता, काय अशा प्रकारे हे जे काही 3 लाईन आहे याला इथं सिलेक्ट करून अशा प्रकारे तुम्ही याचा रेशो इथं ॲडजस्ट करू शकता। पण तुम्हाला जर बरोबर वाटत असेल तर तुम्ही इथे ठेवू पण शकता, असा काही विषय नाही। तर हे एवढं इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथे एक मी व्हिडिओ दिलेला आहे, व्हॉट्सअप व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ भेटून जाईल। तर ते व्हिडिओ इथे तुम्हाला ॲड करायचा आहे। तर बघू शकता आपला कोणता जो म्हणजे जे काही मी तुम्हाला आता व्हिडिओ पाठवलेला आहे तेच व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर भावनो हा व्हिडिओ इथं ॲड केल्याच्यानंतर याला इथं काय करायचं आहे, व्हिडिओला इथं सिलेक्ट करून वरच्या 3 डॉटला सिलेक्ट करायचं आणि इथे एक ऑप्शन भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, हे तुम्हाला इथं करून घ्यायचं। म्हणजे याचं जे काही ऑडिओ आहे तिथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा। याचा ऑडिओ इथे एक्स्ट्रॅक्ट केल्याच्यानंतर खालचा जे काही आपला व्हिडिओ असेल ती इथे डिलीट करून टाका, म्हणजे आपल्या व्हिडिओचं इथं काम होऊन जाईल। व्हिडिओचं इथं काम झाल्याच्यानंतर आता जे काही आपले 2 फोटो आहे त्या 2 फोटोची ड्युरेशन तुम्हाला शेवटपर्यंत आधी इथं वाढून घ्यायची आहे, काय अशा प्रकारे। दोन्ही फोटोची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर तुम्हाला एक फोटो असं इथं खालच्या साईडला ॲडजस्ट करायचा आहे, थोडी याची साईज इथं ॲडजस्ट करा आणि असं इथं ॲडजस्ट करा आणि त्यानंतर हा फोटो जे काय हा पण तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचा आहे अशा प्रकारे, काय तर इथं म्हणजे अशा प्रकारे इथं, आणि हा फोटो जे काय थोड्याला आपण असं ॲडजस्ट करूया आणि पुन्हा मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन असेल इथं ट्रान्सफर करून टाकूया, काय अशा प्रकारे। तर असं यानं इथं सेट करायचं आहे। हे दोन्ही फोटो इथे सेट झाल्याच्यानंतर आता जसं तुम्ही खाली जे काय आपल्या डेमोला व्हिडिओ बघितला की त्यांना बॉर्डर होती आणि मागे शॅडो होती, तर ते ॲड करण्यासाठी ते बॉर्डर अँड शॅडोचं एक ऑप्शन स्पेशल दिलेलं आहे। यामध्ये तुम्हाला स्ट्रोक जे ऑप्शन आहे हे ऑन करायचं, कलर याचा पांढरा ठेवायचा आणि हे जे 3 नंबरचं ऑप्शन आहे इथे सिलेक्ट करून इथे तुम्हाला शॅडो इथं चालू करायचे आहे। शॅडो इथे चालू केल्याच्यानंतर याची जे काही पोझिशन आहे बघू शकता 3-3 असेल, त्याला काय करायचं 0 0, हे जे काही पोझिशन आहे याचा दोघाला 0-0वर ठेवायचं अशा प्रकारे। आणि साईज जे काय असेल साईज इथं तुम्हाला थोडी याची इथं वाढवून टाकायची आहे। साईज तुम्ही जशी याची वाढवशाल तशी याची अल्फा जी काय असेल थोडी इथं कमी करा, काय अशा प्रकारे। आणि पुन्हा परत 1 नंबरच्या ऑप्शनला सिलेक्ट करून याचं जे काही स्ट्रोक आहे तुम्हाला इथं असं वाढून घ्यायचं आहे, हे अशा प्रकारे। आणि ही जे काही ही या ऑप्शनवर असेल इथे जे काही क्लिक आहे ते 1 नंबरवर करायचं आहे अशा प्रकारे, काय तर। आणि याला पण तुम्ही अजून याच्यात पण एक ऑप्शन आहे, तुम्ही ही याला या 3 नंबरवर करायचं आणि याला 1 नंबरवर करायचं। हे म्हणजे जे काही याचं कर्व आहे तुम्ही जर 2 नंबरला गेलं तर बघू शकता याचं जे काही मधलं कर्व आहे बाहेरचं कर्व आहे तिथे चेंज होईल एकदम एजला एड जे असते म्हणजे एज जे काय असते आपण त्याला बोलू शकता, इथं जे काही एंड आहे ते इथं त्याचं चेंज होईल। तर हे असे तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे। हे जसं तुम्ही चेंज करशाल तसं
वरच्या फोटोला पण सेम करायचं. बॉर्डर याला इथं पांढरा कलर इथं सिलेक्ट करायचा, यातला 1 नंबर, याला 3 नंबर, याला इथं बॉर्डर तुम्हाला इथं वाढून घ्यायची आहे. बॉर्डर त्या चालू करून घ्या, याला इथे 36पर्यंत आपण करून घेऊया. जसं खालच्या फोटोला गेलं तसंच वरच्या फोटोला करा. याची शॅडो इथं ऑन करा. शॅडोची साईज इथं बरोबर 1-3 असेल त्याला 0-0 करा. आणि याची जी काही साईज आहे ती तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची आहे आणि ऑपॅसिटी थोडी इथं कमी करायची आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. हे आपण तुम्ही हे 2 वाला पण ठेवू शकता. जसं याला कर्व आलेला आहे, याची जी काही एज आहे म्हणजे जे काही जे कोणते असतील सरळ सरळ याची कोणते जे काय आहे ते कर्वमध्ये येतील. हे असं तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हे इथं ॲडजस्ट करायच्यानंतर पुन्हा परत सुरुवातीला जाऊन इथं तुम्हाला काय करायचं आहे, मी 2 PNG इथे तुम्हाला दिलेले आहे. तर ते 2 PNG तुम्हाला इथं लावून घ्यायचे आहे. बघू शकता सगळ्यात आधी ही PNG इथं लावून घ्या. एक इमोजीवाली PNG आहे जी की तुम्ही इथं ठेवू शकता किंवा खालच्या बाजूला इथं ठेवू शकता. आपण इथं वरच्या साईडला इथं ठेवून टाकूया. ही इथं ठेवून टाकूया आणि जी ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून टाकूया. याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढल्याच्या नंतर पुन्हा परत तुम्हाला मी परत गणपती बाप्पाची एक PNG दिलेली आहे. ही PNG ते तुम्हाला छोटी करून या साईजला म्हणजे या साईडला असं थोडी जी साईज इथं ॲडजस्ट करून अशी इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे. आणि यांच्या दोघांची पण ड्युरेशन शेवटपर्यंत म्हणजे 12.5 सेकंदापर्यंत इथं वाढवून घ्यायची आहे. या दोघांची पण ड्युरेशन वाढवायची नंतर तुम्हाला जर तुमचा लोगो असेल तर तुम्हाला लोगो पण इथं ॲड करून घ्यायचा आहे. आपल्याजवळ आपला लोगो आहे, आपण नंतर ॲड करून टाकूया. हे इतकं केल्याच्यानंतर एक तुम्हाला ओव्हरलेचा व्हिडिओ मी दिलेला आहे. बघू शकता हा ओव्हरलेचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इथं ॲड करायचा. व्हिडिओचा एक्स्ट्राचा पार्ट असेल 12.05चा पुढचा ती तसा ट्रिम करायचा. आणि या जे काही व्हिडिओची जी काही ब्लेंडिंग आहे ते तुम्हाला लायटनमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये किंवा लायटनमध्ये करायची आहे. तुम्ही जी चांगली वाटेल ती तुम्ही इथं करू शकता. आपण इथं स्क्रीनमध्ये करून टाकूया. हे अशी स्क्रीनमध्ये केलं म्हणजे आपले जे काही व्हिडिओवर असं एक इफेक्ट इथं येऊन जाईल आणि अशा प्रकारे आपली ही एडिटिंग पण इथं बरोबर होऊन जाईल. तर हे सगळे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ खरंच खूप सिंपल होता. त्यासाठी भावनो एक लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथंच अशाच प्रकारची मराठीतून एडिटिंग शिकवली जाते. चला भावनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओ